चोपन्न फाट्याचा राखीव प्लेयर इथे यायचंय, पटकन यायचंय. चालू करायचा आहे सामना. मधनं सर बॉलरचं नाव काय आहे? गौरव. नाव माहित नाही काय. दादा एक. लाव रे त्याला फोन, दादाला फोन लाव. नाही आलाय. ए, अम्मा, कुठलं कुठलं संघ आले ते? परत देवला दिले कार्टन ना. आणि चालले वाकून ये, वाकून ये. ए बोला ना. स्त्रियाच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मिळवला चौकार शार्दूलच्या बॅटमधून. सॉरी, सचिनच्या बॅटमधून. लीड झाला पॉईंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. सुंदर असं कमबॅक नाना यांचं. पुन्हा एकदा फ्रंटच्या दिशेने मारायला फटका. पाहुयात किती धावा जोडतायत. एका धावेवरती संतुष्ट. दुसरी घेण्याचा प्रयत्न परंतु पप्पू यांनी रोखलं. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये ताळमेळ सुंदर पद्धतीचा. खूप दिवसापासून या ग्राउंड वरती खेळतायत. लेग साईडला तटवलेला एक धाव. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या पोहोचती
पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा बीट झाला. षटपटी चेंडू. आतापर्यंत 20 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर. शाहीन गोलंदाजी आणि 4 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर भगवानराव भरणे प्रतिष्ठान अंथुर्णे संघाची धावसंख्या झालेली आहे 24. पॉवर प्लेच्या या 2 षटकामध्ये विदाउट लॉस अंथुर्णे संघाने 24 धावा जोडलेल्या आहेत. पॉवर प्लेची समाप्ती. तिसरं षटक घेऊन आलाय रामा. सामना करेल शार्दूल. सफल होऊन मारण्याचा प्रयत्न. वाईटची अपील केली परंतु पंचांचा कोणताही निर्णय नाही आणि हा डॉट चेंडू. पुन्हा एकदा तशाच पद्धतीने चेंडू उंचावून मारलेला फटका. फिल्डर बॉलच्या खाली पाहूया आणि हा झेल. अंथुर्णे संघाला लागलेला पहिला आणि सर्वात मोठा झटका शार्दूलच्या रूपाने. माघारी परतावं लागतंय पवेलियन मध्ये शार्दूलला. एक तडाखेबाज फलंदाज पवेलियन मध्ये परतताना शार्दूल. उंचावर मारण्याचा प्रयत्न परंतु थोडस मिस टायमिंग झालं. फिल्डर कडून कोणतीही चूक नाही. शिवाजीकडून कोणत्याही प्रकारची चूक नाही. सुंदर असा झेल. शार्दूलची जागा घेण्यासाठी मैदानात तैनात झालेला आहे नितीन. एक अनुभवी खेळाडू. सुशांत भुजबळ यांच्याकडून नितीन यांच्या प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं बक्षीस आलेले. पहिला चेंडू रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न परंतु डॉट चेंडू मिस झाला. कोणत्याही पद्धतीने समजलेला नव्हता. पंचांकडे वाईटचे अपील परंतु पंच फेटाळून लावताना दिसत आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. अपील करणं खेळाडूचं कर्तव्य आहे. दोन्ही अंपायर ताळमेळ ठेवून हा निर्णय देतील. अंपायरचा निर्णय हा अंतिम असेल. तीन चेंडू झालेले आहेत. हा ही डॉट चेंडू आतापर्यंत उत्कृष्ट षटक टाकलेलं आहे रामायणे आणि थोडीशी खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी. कोणतीही धाव होणार नव्हती परंतु एक धाव झाली. एकच धाव. असं वाटलं होतं एक तिसरं षटक मोठं होईल
परंतु आतापर्यंत फक्त 2च धावा दिलेल्या आहेत रामायाने आणि 1 विकेट 5 चेंडू झालेले आहेत. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न परंतु बीट झाला आणि हा वाईट असेल. एक अतिरिक्त धाव. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 धावांवरती. पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न परंतु बीट झाला. षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर अंथरुणे संघाची धावसंख्या झालेली ती 27. 1 विकेटच्या मोबदल्यात. आताच्या षटकामध्ये फक्त 3च धावा आल्या आणि 1 विकेट. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन 54 फटा संघाकडून रामायणचं. पुन्हा एकदा नव्याने स्ट्राईकवर असेल सचिन. सचिनचा सामना करण्यासाठी गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे अभिजित. सचिन टू अभिजित. उंचावर मारण्याचा फटका आणि पाहूया अंपायर किती धावा देत आहेत. नो बॉल आणि 6 धावा. सोनेबे सुहागा. नो बॉल आणि 6 धावा. फ्री हिटचा चान्स असेल आता. हिट आणि वाईट. फ्री हिट कंटिन्यू. आतापर्यंत एकही बॉल झालेला नाही. 8 धावा आलेल्या आहेत. तर मला वाटतं बहुतेक 4 धावा शपल होऊन मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा हा उंचावून मारण्याचा प्रयत्न परंतु बीट झाला. न समजलेला चेंडू. सुंदर असा कमबॅक अभिजितचा 54 फटा संघाकडून. वाईट चेंडू. एक अतिरिक्त धाव. नेक्स्ट साईडला तटवलेला चेंडू. फिल्डर पाहतोय बॉल कडे परंतु हा 6 धावा. आपल्या ताकदीचा पुरेपूर वापर करताना सचिन आपल्या अंथरुणे संघासाठी एक मोठं षटक. ज्या षटकाची गरज अंथरुणे संघाला होती तर पूर्णत्वास गेलेलं पाहायला मिळतंय. डगआउट खुश असेल अंथरुणेचं. धावसंख्या 45. पुन्हा एकदा उंचावर मारायला फटका आणि पाहूया पहिल्यांच्या दिशेने 6 धावा. आणि या षटकाच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 52 धावांवरती. खूप मोठं षटक सिद्ध होताना दिसतंय अंथरुणे संघाकडून. सचिनच्या बॅट मधून धुवाधार षटकार बाहेर निघताना
पुन्हा एकदा लेग साईडला टाकलेला चेंडू आणि पुन्हा एकदा हा षटकारच असेल. बॅक टू बॅक 3 सिक्सेस सचिनच्या बॅटमधून. चौथ्या षटकातील बॉल टाका प्लीज. बाहेर टाकलेला चेंडू. वाईट चेंडू. या वाईटने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचली 59 धावांवरती. उलटा चेंडू आणि पुन्हा एकदा हा षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली 65 धावांवरती एका विकेटच्या मोबदल्यात. खूप मोठं षटक. चार ओव्हर 65 धावा. सामना करेल नितीन. शेवटचं हाणामारीचं षटक. वाटते एकच धाव घेतली जाईल. नितीन सुद्धा उत्कृष्ट बल्लेबाजी करू शकतात, परंतु त्यांना माहित आहे वरती सचिन बॅट तळपत आहे, मग सचिनला स्ट्राईक दिली पाहिजे. दोघांमध्ये ताळमेळ सुंदर पद्धतीचा. पुन्हा एकदा सचिन. पुन्हा एकदा फुलटो चेंडू आणि सचिन थांबायचं नाव घेत नाही. ढगाळी शॉटर म्हणून काही दिवसापूर्वी प्रसिद्ध असलेला सचिन पुन्हा एकदा तोच प्रदर्शन करताना दिसतोय. यानंतर पुढे होणारा सामना बनकरवाडी वर्सेस वालचंद नगर. या दोन्ही संघाच्या कर्णधारांना 72 धावांवरती. वालचंद नगर आणि बनकरवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपली पूर्ण संघ घेऊन टॉस खेळण्यासाठी पहिल्यांदा शेजारी यायचंय. बनकरवाडी वर्सेस वालचंद नगर पुढे होणारा सामना. सचिनने बॅक टू बॅक 4 षटकार मारलेले आहेत. पुन्हा एकदा उंचावून मारण्याचा प्रयत्न. पाहूया फिल्डर बॉलच्या खाली आणि काय होते. आणि हा सुंदर असा झेल. उत्कृष्ट पद्धतीचा झेल. कुंदन. करावं तेवढं कौतुक कमीच कुंदनचं. सुंदर असा झेल. सचिनची जागा घेण्यासाठी जातोय प्रशांत. सुंदर अशी कामगिरी अंथुरणे संघाकडून सचिनची. धावाचा डोंगर उभा करून गेला ठेवण्यासाठी. पॉईंटच्या दिशेने ठेवलेला चेंडू बापूने सुंदर असा फटका. 2 धावा तर नक्कीच मिळतील आणि 4 धावा. थोडस खराब क्षेत्ररक्षण. आल्या आल्या चौकाराचं खातं उघडलं बापूने स्वतःसाठी आणि वैयक्तिक संघासाठी चांगलं योगदान. संघाचा कर्णधार प्रशांत मैदानावरती स्ट्राईक वर खेळतोय.
76 धावा झालेत. शेवटचे 2 चेंडू. उंचावर मारण्याचा प्रयत्न परंतु बीट झाला. पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली 76. लेग साईडला ठेवलेला चेंडू पाहूया फिल्डर बॉलच्या पाठीमागे आणि 4 मिळतोय का आणि या 4 धावा. सुंदर असा चौकार. 5 षटकाच्या समाप्तीनंतर अंथरुणे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 80 धावांवरती. जिंकण्यासाठी टोपण संघाला 81 धावांची गरज. वालचंद आणि बनकर संघ या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी टॉस करण्यासाठी लवकरात लवकर यायचंय. बनकरवाडी संघ बनकरवाडीचा संघ आणि वालचंदनगरच्या संघाच्या दोन्ही कर्णधारांना विनंती आहे आपले दोन्ही संघ टॉस करण्यासाठी घेऊन यायचे लवकरात लवकर. बनकरवाडी आणि वालचंदनगर या दोन्ही संघांनी टॉस करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स पाशी यायचंय. पूर्ण टीम 11 ने टॉस करण्यासाठी उपस्थित राहायचंय. वालचंदनगर संघ आणि बनकरवाडी संघ लाईन अप करून घ्यायचे टॉस करण्यासाठी. बनकरवाडीचा पूर्ण संघ हजर राहायचा. बनकरवाडी अंथरुणे संघाचे सर्वच खेळाडू लाईन अप करत मैदानात शिक्षणासाठी तैनात होत आहेत. बनकरवाडीच्या पूर्ण संघाने टॉस करण्यासाठी उपस्थित राहायचंय. आणि 54 फटाचे सलामीचे फलंदाज देखील मैदानावरती तैनात झालेले आहेत. टॉस करत असताना दोन्ही संघाची पूर्ण ओळख करून दिली जाते. त्यामुळे काही ऑब्जेक्शन असेल तर सुरुवातीलाच घ्यायचंय, परंतु नंतर मॅच मध्ये कोणताही व्यत्यय चालणार नाही, कारण दिवसभरामध्ये भरपूर मॅचेस खेळवायचे असतात. बनकरवाडीचा पूर्ण संघ टॉस करण्यासाठी उपस्थित राहायचंय. बनकरवाडी संघासाठी शेवटची विनंती. चला, दोन्ही संघाच्या सर्वच खेळाडूंनी टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचंय. सन्माननीय श्रीराजभाई भरणे आणि भरणेवाडी गावचे विद्यमान सदस्य विजयभाऊ भरणे यांच्या हस्ते हा टॉस होतोय. वालचंदनगर संघाने टॉस जिंकलेला आहे. त्यांनी 10 मिनिटांमध्ये आपला डिसिजन कळवायचा आहे. वर राम वाघमोडे आणि खाली गौरव जाधव. वालचंदनगर आणि बनकरवाडी या दोन्ही संघांमध्ये टॉस झालेला आहे. हॅलो वर खाली गौरव जाधव. अरे तिकडे सामना खेळा तिकडून घ्यायचा आहे. अहो तुम्हाला तर काय
काल सर माहिती आहे की राव काल सगळं बॉल बाहेर जाते त्यामुळे आम्हाला फ्लोअरचं बॉल गाव नाही चला सामन्याला सुरुवात होते. नितीन सामना करेल रामा. पहिला चेंडू ब्लॉक होलपट्टीचा पंचांकडे अपील. बीड झालेला न झालेला चेंडू. अंथरुडे गावचा चित्ता बॉलिंग मार्क वरती. अनुभवी खेळाडू सर्वांचा लाडका नितीन. वाईट चेंडू पंचांचा निर्णय. कव्हरच्या वरून मारेल फटका. दोन फिल्डर बॉलच्या पाठीमागे धावतायत आणि पाहूया किती धावा जोडतायत रामा आणि गौरव. 2 धावा. या 2 धावाने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या धावून पोहोचते 3 धावांवरती. मिडविकेटच्या दिशेने मारला फटका आणि एकच धाव. सुंदर क्षेत्ररक्षण कर्णधार बापू यांचं. पुन्हा एकदा लेग साईडला तटवण्याचा प्रयत्न परंतु बीट झाला. आपल्या अनुभवाचं कसं पणाला लावताना नितीन अंथरुणे संघाकडून. आतापर्यंत 4 चेंडू झालेले आहेत आणि पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न परंतु एकच धाव मिळेल कारण फिल्डर बापू आहे. पाच चेंडू आणि 5 धावा झालेल्या आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावर. पुढे उंचावर मारण्याचा प्रयत्न करतो बापू बॉलच्या खाली आणि कोणत्याही प्रकारची चूक नाही. सुंदर असा झेल शेवटच्या षटकामध्ये लागलेला झटका 54 संघाला. रामा माघारी परतताना सुंदर असा झेल कर्णधार बापू यांचा. सुंदर अशी ओव्हर अंथरुणे संघाकडून. शिवाजी आहे ना खाली आहे, शिवाजी सावंत. बॉलिंग मार्कर वरती. दुसरा षटक घेऊन अंथरुणे संघाकडून शंतनू एक नवा उभारता खेळाडू अंथरुणे संघाकडून. शंतनू पहिला फुलटॉस मध्ये चेंडू आणि लेग साईडला तटवलेला आणि 4 धावा. नौका खेळाडू मैदानावरती थमत अशा टुर्नामेंट मध्ये बॉलिंग करतोय. नितीन शार्दूल आणि सचिन नवीन खेळाडूंना घडवण्याचं त्यांनी विडा उचललेला आहे आणि दुसरं षटक शंतनूच्या हातात सोपवलेलं आहे. कौतुकास्पद कामगिरी. पुन्हा एकदा शंतनू. एक चोरटी धाव. सुंदर क्षेत्ररक्षण. एका धाव्याने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचली ती वरती. शिवाजी सावंत. वाईट चेंडू एक अतिरिक्त धाव. पॉईंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न बीड झाला पण तो वाईट असेल. पुन्हा हा चेंडू टाकावा लागेल.
आणि हा झेल सुटला. सोपासा झेल होता परंतु थोडीशी चूक नितीन कडून. समाधान. तुला याच्यापाशी लांडगे आपलं ह्याच्यापाशी चमकला होता. हा मला काय माहित नाही. मला फोन करू नका आम्ही रनआउटचा चान्स मिळाला होता परंतु मिस केला. हा मी तर स्टेडियम वर आहे. बरोबर मग आतमध्ये असतील पुन्हा एकदा उंचावून मारण्याचा प्रयत्न परंतु हा षटकार. दोन्ही फिल्डरच्या मधून गॅप, सुंदर असा गॅप आणि 4 धावा. गौरवच्या बॅट मधून एक गौरवशाली चौकार. त्यात आहे त्यात. ह्या बॅ- पुन्हा एकदा लेग साईडला तडवण्याचा प्रयत्न परंतु बीट झाला. सुंदर असा कमबॅक शंतनूचं. दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 16. या षटकामध्ये शंतनूला 11 धावा मिळाल्या. पॉवर प्लेचं षटक होतं. डॉक्टर हर्षल कुंभार यांचा चिरंजीव शंतनू अंथरुणे संघाचा खेळाडू. आपली पहिलीच टुर्नामेंट खेळत आहे. उभरता चेहरा अंथरुणे गावचा. मुन्ना 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 नाही. तिसरं षटक घेऊन आला अंथरुणे संघाकडून मुन्ना. मुन्नाचा सामना करेल शिवाजी सावंत. उंचावर मारण्यापर्यंत थोडा मिसहिट झाला आणि झेल सुटला. सोपा असा झेल होता परंतु चूक झाली. गौरव आहे ना. हा आता गौरव आहे. पुन्हा एकदा मुन्ना सामना करेल गौरव. वाईट चेंडू. आणि थोडस मिसअंडरस्टँडिंग आणि विकेट. फिल्डर सचिन यांना समज नाही की थ्रो कुठे करावा. तो खाली करायचा होता. सचिन यांनी वर केला. थोडीशी खेळाची समज पण हवी. रनआउट होणं झालं. पेन टाकलं ना. नवीन पण स्ट्राईकला की नॉन स्ट्राईकला. नवीन खेळाडू चैतन्य. नव चैतन्य देतोय का पाहायचं आपल्या चोपन्न संघाला. स्ट्राईकला की नॉन स्ट्राईक. उंचावर मारण्याचा प्रयत्न, उंचावर मारलेला फटका आणि या 6 धावा. दोन्ही फिल्डरच्या मधून सुंदर असा षटकार गौरवच्या बॅट मधून. अजून लढतोय 54 संघाकडून गौरव. सुंदर असं फलंदाजीचं प्रदर्शन.
बॉलच्या दिशेने उंचावर मारण्याचा प्रयत्न करतो. 2 धावा घेतात का पाहायचं. फिल्डर बॉलच्या पाठीमागे 2 धावा. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 26 धावांवरती. 14 मध्ये 55 पाहिजे. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये आलेला आहे चेंडू. बापू बॉलच्या खाली आणि हा षटकार प्रयत्न केला होता परंतु बॉलचाच विजय झाला. थोडा एक्स्ट्रा एफर्ट्स केला असता तर हा कॅच होऊ शकला असता. बापू ॲबिलिटी प्लेयर आहे. एक रन आहे. 33. 12 बॉल 43 पाहिजे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 33 धावांवरती. आता येणारे 12 चेंडू आणि 48 धावा. 12 चेंडू 48 धावा. पुन्हा एकदा बॉलिंग मार्गवरती अंथरुण संघाकडून नितीन, ये शेर अब तक बूढ़ा नहीं हुआ, जब तक जान है तब तक लढता रहेगा. नितीन सामना करेल गौरव. उंचावर मारता परंतु बोल्ड आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा नितीन घेताना आपल्या गोलंदाजीतून. गौरव आउट झाला. गौरवचं थांबणं चोपन संघासाठी अत्यंत महत्वपूर्ण होतं परंतु निराश होऊन परतताना चोपनचं डगआउट निराश आणि स्वतः गौरव ही क्षमता होती हे मॅच शेवटपर्यंत घेऊन जाण्याची परंतु परतावं लागतंय पॅव्हिलियन मध्ये. निराश गौरव. बेस्ट सोबत जाऊ काय? वर आता खरं एक मिनिट. एक मिनिट सर तुम्हाला 11:48. नाना वरतीच आहे ना? वरती नाना. गौरवची जागा घेण्यासाठी आलाय नाना वाघमुडी. कॅचच्या टायमाला स्ट्राईक चेंज होते. वया जशा प्रकारे गौरव फटके मारत होता तसा नाना मारतोय का आणि फटक्यांची गरजच आहे. 11 चेंडू 48 धावा. निर्धाव पद्धत चेंडू फुलटास चेंडू होता परंतु तितकासा फायदा घेता आला नाही नानाला. जर या मॅच मध्ये टिकून राहायचं असेल चोपन संघाला तरी उर्वरित 10 चेंडू मध्ये मोठे फटके खेळावे लागतील. दुसऱ्या ओव्हरला 17 रन आलते का हो? दुसऱ्या. 3 चेंडू लागोपाठ डॉट चेंडू. चौथं महत्वपूर्ण षटक आहे दोन्ही संघाकडून. पाड अंथरुणे संघाकडून झुकताना आणि बोल्ड स्वस्तामध्ये परतावं लागतंय नानाला सुद्धा. नाना गेले ना. अंथरुणे संघाने सामन्यावरती पकड निर्माण केलेली आहे. काय असतात तडाखाच आहे. 4 चेंडू एकही धाव नाही आणि 2 विकेट. अभिषेक जाधव ना. उत्कृष्ट कौतुकास्पद गोलंदाजी नितीन यांची. 8 चेंडू 48 धावांची गरज. त्या बोलला तुम्ही तिकीट वर झाल्या फोर सांगितलं. परत बोलला. हा परत बोल. 7 चेंडू 48 धावांची गरज. सामना अंथरुणे संघाकडून झुकलेला. 5 चेंडू नितीनचे झालेले आहेत. 3 विकेट घेतलेले आहेत आतापर्यंत आणि एकही धाव दिलेली नाही. धावसंख्या स्थिर आहे. 30 धावांवरती धावसंख्या आहे. 3 धावा. 3 विकेट.
रे बाबा 50 आणि 10 रुपये लागले. नाही होय मला सोयीच्या कडे सांगितले. पैसे तिकडे. नाही नाही शंभर विकेट घेतल्याबद्दल अनिल बोराटे यांच्याकडून नितीन यांना 100 रुपयाचं पारितोषिक आलेले. नवीन बॅट्समॅन कोण आता उंचावून मारायला फटका आणि 6 धावा शेवटच्या चेंडूवर षटकार आला. आणि या षटकाराच्या मध्येने 54 संघाची धावसंख्या झालेली आहे 39 धावा 4 षटकाच्या समाप्तीनंतर. पहिले 5 चेंडू नितीनने डॉट टाकले होते. कोणत्याही प्रकारची रन दिली नव्हती. 3 विकेट घेतल्या होत्या. शेवटच्या चेंडूवरती मात्र विराजने विराट असा षटकार मारला. तुम्ही बोलत असताना मध्ये मध्ये नका बोलू रे. बॉलर कोण आहे नवीन पहिल्या चेंडूवरती प्रहार आणि हा षटकार असेल यात कोणतीही शंका नाही. 6 धावा तर चैतन्याने मारला चैतन्य नव चैतन्य निर्माण करताना 54 संघासाठी कदाचित हा थोडा उशीर झालेला आहे. तुला आवाज लय आवाज 45 धावा चैतन्य सिक्स मारणार होता फिल्डरला चकवून चेंडू चौकारच्या दिशेने जाताना धावण्यात यशस्वी, परंतु 2 धावा रोखू शकत नाही तुम्ही. एक शॉर्ट रन धावसंख्या जाऊन पोहोचते 46 धावांवरती. यानंतर पुढील मैदानाचा सामना वालचंद नगर वर्सेस बनकरवाडी. वालचंद नगर संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. वालचंद नगर वर्सेस बनकरवाडी. वालचंद नगर संघाने क्षेत्ररक्षणासाठी तयार राहायचं ही मॅच संपल्यानंतर. विराज शेवटच्या षटकातील 4 चेंडू नंतर वालचंद नगर संघाने क्षेत्ररक्षणासाठी तयार राहायचंय. कडक असा षटकार चैतन्याच्या बॅट मधून. चैतन्य थोडा आधी यायला पाहिला होता, थोडा उशीर झाला यायला. समीकरण थोडस वेगळं दिसलं असतं 54 संघाकडून. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न आणि 6 धावा. सुंदर अशी फटकेबाजी चैतन्याच्या बॅट मधून. चार चेंडू झालेले आहेत. शेवटचे 2 चेंडू. धावसंख्या झाली 58 आणि हा बीड झाला लेग साईडला मारण्याचा प्रयत्न. आणि सुंदर असा झेल आणि ही मॅच 54 संघाने संपलेली आहे. अंथरुडे संघ विजयी झालेला आहे. 54 संघाचे सर्व खेळाडू कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचे. कॅप्टन आपले सर्व खेळाडू कॉमेंट्री बॉक्स जवळ आणायचे आहेत. 54 संघ 54 संघाने कॉमेंट्री बॉक्स येऊन आपलं प्रशस्ती पत्र घेऊन जायचंय. 54 फटा संघाने कॉमेंट्री बॉक्स पाशी येऊन आपलं प्रशस्ती पत्र प्रमाणपत्र घेऊन जायचंय. यानंतरचा होणारा सामना वालचंद नगर वर्सेस बनकरवाडी. वालचंद नगर संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. वालचंद नगर संघाला विनंती आहे की लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. नितीनला बोलव